नाही, आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांची भारत न्याय यात्रा जी आहे त्या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रम 16 तारखेला मुंबईत होतो आहे। चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्या यात्रेची समाप्ती होणार आहे। त्यानंतर 17 तारखेला शिवतीर्थावर इंडिया आघाडीची बैठक घेण्याचं ठरलेलं आहे। जाहीर सभा, बैठक नाही, जाहीर सभा, मोठी रॅली सभेच्या रूपाने, आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी आज शरद पवार साहेबांना भेटलो आम्ही। 17 तारखेच्या सभेला 5:30ला सुरू होणाऱ्या जाहीर सभेला, विराट सभेला उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती करणारं पत्र आम्ही वर्षाताई, अमीनभाई आणि आमचे असलमभाई शेख, आमदार साहेब आणि सचिन भाऊ सावंत आम्ही सगळे भेटून आलो। आणि त्यांनी विशेष म्हणजे 16 तारखेला संध्याकाळी 6:30ला जी यात्रेची समाप्ती होणार आहे चैत्यभूमीवर, तिथे सुद्धा शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहेत। त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आम्हाला परवानगी दिली किंवा त्यांनी होकार दर्शविला आहे। आणि 17 तारखेच्या कार्यक्रमाला सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत। ही सभा मगाने आम्ही पत्रकार परिषदेमध्ये त्याची सविस्तर माहिती आपल्या सर्वांना आम्ही दिलेली आहे आणि त्याचीच एक त्या भाग म्हणून आज पवार साहेबांना आम्ही भेटलो। आणखी कोणाला भेटणार? वंचित आघाडीला निमंत्रण देणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी? नाही, ते निमंत्रण आमचं दिल्लीवरून होईल असं आम्हाला वाटतं। सर, एक महत्त्वाचा वर्षाताई भेटलं। राज्यातील जवळपास 21 सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा एकदा NCDC मार्फत दीर्घ मुदतीवर कर्ज राज्य सरकार मंजूर करते। उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे। पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पैशावर सहकारी साखर कारखान्यांना ताजं करण्यात आम्ही ज्यावेळेस ही साखर कारखानदारी उभी करायच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस मदत करत होतो ती भारतीय जनता पक्षाला लूट वाटत होती। आता हे बक्षिसी आहे, ते देत आहेत, ते बक्षिसी देत आहेत। आम्ही देत होतो ती लूट होती। म्हणजे ज्या तोंडाने ते टीका करत होते त्याच तोंडाने म्हणजे थुंकी चाटण्याचा हा नवीन काही प्रकार नाही, तो जुनाच आहे। तो भारतीय जनता पक्ष तेच करते आहे। आम्ही जे भूमिका इमानदारीची होती की कारखानदारी साखर कारखाने उभी राहून त्याच्यापासून लाखो शेतकरी त्यावर निर्भर आहे, हजारो लाखो हात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्भर होता, म्हणून ते कारखाने उभे राहावेत, टिकावेत, चालावेत, वाढावेत ही त्यामागची भूमिका होती। पण त्यावेळेस मात्र यांना खैरात वाटतायत, ही लूट आहे, तिजोरी लुटतायत। आता काय तिजोरीची रक्षा करून त्यांना तुम्ही जे काही मदत करताय ती काय आहे? ती बक्षिसी आहे काय? पक्षात आल्यामुळं ती खैरात नाही काय? तर हे दुतोंडी भूमिका भाजपची नेहमी राहिली आहे, त्याचाच तो एक भाग आहे। आणि ज्या पद्धतीनं लूट आम्हाला म्हणत होते आम्ही काय थोडी मदत केलं, पण त्यापेक्षा महालूट आत्ता हे सरकार साखर कारखान्यांना मदत करते। आता आपण आम्ही यात्रेसाठी आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।